आज आपण अधिक महिन्याची संकल्पना, शास्त्र आणि महत्त्व जाणून घेणार आहोत. आपण आपल्या दैनंदिन जीवनात दोन प्रकारच्या दिनदर्शिका वापरतो. पहिली म्हणजे इंग्रजी, ज्यामध्ये जानेवारी ते डिसेंबर हे महिने असतात. दुसरी म्हणजे हिंदू किंवा मराठी दिनदर्शिका, यामध्ये चैत्र ते फाल्गुन हे महिने असतात. अधिक मासाबद्दल जाणून घेण्यापूर्वी आपण चांद्रमास, चांद्रवर्ष आणि सौरवर्ष या संकल्पना समजून घेऊयात. चांद्रवर्ष म्हणजे काय? पृथ्वीभोवती चंद्राची एक फेरी म्हणजे एक चांद्रमास किंवा एक महिना. अशा 12 चांद्रमासांचे एक चांद्रवर्ष होते. चंद्राला या 12 फेऱ्या पूर्ण करायला साधारण 354 दिवस लागतात. आता सौरवर्ष म्हणजे काय? पृथ्वीची सूर्याभोवतीची एक प्रदक्षिणा म्हणजे सौरवर्ष. पृथ्वीला हा प्रवास पूर्ण करायला साधारण 365 दिवस लागतात. याचाच अर्थ सौरवर्ष आणि चांद्रवर्ष यामध्ये दरवर्षी सुमारे 11 दिवसांचा फरक पडतो. जर हे दोन्ही मेळ घातले नाहीत तर आपले सण आणि ऋतू यांची सांगड बिघडेल. आता आपण जाणून घेऊयात की अधिक महिना काय येतो. आपले सण हे चंद्राच्या गतीवर किंवा तिथीवर अवलंबून असतात, तर ऋतू हे सूर्यावर अवलंबून असतात. ठराविक सण ठराविक ऋतूतच यावेत. उदाहरणार्थ दिवाळी हिवाळ्यातच यावी, यासाठी चांद्रवर्ष आणि सौरवर्ष यामध्ये मेळ बसवणे आवश्यक आहे. म्हणून साधारणपणे दर 32 ते 33 महिन्यांनी चांद्रवर्षात एक महिना वाढवावा लागतो. त्यालाच आपण अधिक महिना म्हणतो. अधिक महिन्याला मलमास असेही म्हणतात. दर महिन्याला सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश किंवा संक्रमण करतो. मात्र अधिक महिन्यात सूर्य कोणत्याही राशीत संक्रमण करत नाही, म्हणून याला मलमास असे संबोधले जाते. पुराणात अधिक महिन्याला पुरुषोत्तम मास असेही म्हटले आहे. या महिन्याला भगवान विष्णूंनी स्वतःचे नाव दिले, म्हणून याला पुरुषोत्तम मास म्हणतात. या महिन्यात विष्णूंच्या अवतारांचे नामस्मरण केले जाते. पुराणानुसार दैत्यराज हिरण्यकश्यपूने ब्रह्मदेवाकडून वरदान मिळवले होते की त्याला मनुष्य, पशु, देव किंवा असुर मारू शकणार नाही. तसेच त्याला घरात वा बाहेर, दिवसा वा रात्री आणि वर्षाच्या 12 महिन्यांपैकी कोणत्याही महिन्यात मृत्यू येणार नाही. जेव्हा त्याच्या पापाचा घडा भरला तेव्हा भगवान विष्णूंनी अधिक महिन्यात नृसिंह अवतार धारण केला आणि संध्याकाळी उंबरठ्यावर त्याचा वध करून वरदानातील सर्व अटींचे पालन करत राक्षसी वृत्ती संपवून टाकली. अधिक महिन्यात व्रतवैकल्ये, पूजा, पठण आणि दानाला विशेष महत्त्व आहे. या महिन्यात अपूप म्हणजे अनारसे किंवा मालपुवा दान करण्याची प्रथा आहे. अनारसे सच्छिद्र असल्याने व 33 महिन्यांनी हा काळ येत असल्याने 33 अनारसे देण्याची पद्धत आहे. आध्यात्मिक दृष्टिकोनातून छिद्र हे मानवी जीवनातील दोष किंवा त्रुटी यांचे प्रतीक मानले जाते. असे मानले जाते की सच्छिद्र पदार्थाचे दान केल्याने आपल्या आयुष्यातील छिद्रे म्हणजेच कमतरता किंवा त्रुटी दूर होतात. भारतीय संस्कृतीत मुलगी आणि जावई यांना लक्ष्मीनारायणाचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे विष्णूचा महिना म्हणून जावयाला वाण दिले जाते. अनेक लोक या काळात दीपदानही करतात. कोणतेही दान हे सत्पात्री असावे. समाज टिकवून ठेवणाऱ्या ईश्वरी तत्वाची मनोभावे आठवण करणे हाच या मासाचा खरा उद्देश आहे. श्री समर्थ रामदास स्वामी म्हणतात त्याप्रमाणे, नारायण असे विश्वी त्याची पूजा करीत जावी, या कारणे तोषवावी कोणीतरी काया. या अधिक मासाच्या निमित्ताने आपणही दीन दुबळ्यांची सेवा करण्याचा आणि नामस्मरण करण्याचा संकल्प करूया.